ई गव्हर्नन्स गाइस, GS2 हा फार क्रिटिकल टॉपिक आहे आपल्या UPSC आणि आन्सर रायटिंग. पण खूप वेळेस काय होतं की आन्सर रायटिंग करताना ना आपण ब्रेनस्टॉर्म प्रॉपर करू शकत नाही, त्याचे पॉईंट जनरेट करू शकत नाही. आन्सर प्रॉपर डिमांड फुलफिल न होता आपल्याला एव्हरेजपेक्षा कमी मार्क्स भेटतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ब्रेनस्टॉर्म कसं करायचं आहे आणि कसं मल्टी डिमेन्शनल त्याला विचार करून आपण एक आन्सर बेस्ट बनवू शकतो, तो तुम्हाला मोर दॅन 7 किंवा 8 मार्क्स देऊ शकतो. सो वॉच इट टिल दी. बघा आजचा क्वेश्चन काय, व्हॉट इज ई गव्हर्नन्स? Discuss its role in promoting citizen-centric governance in India. Okay, citizen-centric governance in India. And mention key initiatives. ठीक आहे, की जे की इनिशिएटिव्ह काय ते सुद्धा तुम्ही त्याला तिथे मेन्शन करा. सो डिमांड काय बघा, पहिली क्लिअर आहे की ई गव्हर्नन्स काय ते मेन्शन करायचं. सेकंड, याचा सिटीजन सेंट्रिक अप्रोच कसा आहे किंवा कसा बेनिफिट करणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. आणि थर्ड, इनिशिएटिव्ह ऑल्सो. फक्त इनिशिएटिव्ह मेन्शन करून जमणार नाही, तर कारण 15 मार्कर क्वेश्चन आहे तर इथे आपल्याला त्याला इनफ डिटेल मध्ये इलॅबोरेट सुद्धा करावं लागेल. एक काइंड ऑफ बेसिक इन्फॉर्मेशन दॅट इज फेअर इनफ. ठीक आहे. सो मग आता या आन्सर साठी बघा ब्रेनस्टॉर्म कसं करायचं ते सांगतो. इंट्रोडक्शन मध्ये फार सिंपल आहे की ई गव्हर्नन्स काय तुम्ही लिहिणार. ई गव्हर्नन्स इज ऍप्लिकेशन और यूज ऑफ इंटरनेट टेक्नॉलॉजी, देन लैंड नेटवर्क और वेरियस वाइड एरिया नेटवर्क while providing government services. that is simply e-governance. then इथे मेन्शन तुम्ही करू शकता जसं सेतू. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये सेतू. ठीक आहे, ई सेतू जसं आपण यूज करतो, यू कॅन सिम्पली यूज इट. ठीक आहे. मग बॉडी मध्ये काय करणार, आता पहिला पार्ट झाला ई गव्हर्नन्स काय. मग बॉडीमध्ये तुम्ही याचा एक तुम्ही इथे याचे फीचर्स देऊ शकता की व्हॉट शुड बी और फीचर्स ऑफ ई गव्हर्नन्स. कारण ई गव्हर्नन्स अजून पण क्लिअर झालेला नाहीये, एक पार्ट आहे. सो ई गव्हर्नन्स शुड बी ट्रान्सपरंट, राइट, दॅट इट शुड बी फास्ट, इट शुड बी सिक्योर्ड, है ना, की तो सिक्योर्ड असला पाहिजे, सेफ असला पाहिजे. ठीक आहे, सेफ आणि सिक्योर्ड. आणि याची असली पाहिजे स्केलेबिलिटी. स्केलेबिलिटी म्हणजे काय की तुम्ही याला पहिले 10 लोकांवर, मग 100, मग 10 लाख आणि 20 लाख आणि करोड लोकांवर सुद्धा त्याला इफेक्टिव्हली यूज करू शकता. याला काय म्हणतो आपण, स्केलेबिलिटी. सो मग ई गव्हर्नन्सचे हे फीचर्स आहेत जे तुम्हाला तिथे मेन बॉडीच्या स्टार्टिंग मध्ये आधी लिहायचे आहेत, ज्याच्यामुळे पहिला जो पार्ट आहे तो क्लिअर होईल. मग याच्यानंतर काय विचारतोय बघा की हाउ इट कॅन मेक सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स. हाउ इट मेक सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स. तो आता बघा इथे कसं की तुम्हाला नाही वाटत का ई गव्हर्नन्स जर का असेल तर पहिले सगळ्यात आधी ट्रान्सपरन्सी वाढेल, कारण तिथे तो पॉईंट लिहिलाच आहे आपण. सो ट्रान्सपरन्सी असेल तर सिटीजन सेंट्रिक गव्हर्नमेंट इन्क्रीज होईल फॉर शुअर. ठीक आहे. देन जसं आता आपल्याकडे एखादा ई फॉर्म जो भरतोय त्याच्या थ्रू आपल्याला सगळं होतोय. ठीक आहे. देन सेकंड, सिटीजन कन्व्हिनियन्स. ई गव्हर्नन्स मुळे कन्व्हिनियन्स होतोय कसा, that you can at the click of your mobile you can simply access the government services. So convenience इथं होतोय citizen centric. Third, this e-governance is cost effective also. कारण तुमचा जायचा खर्च, यायचा खर्च, रिपिटेटिव्ह जो विजिट आहे त्याचा खर्च आहे ना, आणि मेंटल जी हॅरासमेंट आहे ती सुद्धा यू विल फाइंड इथे कॉस्ट इफेक्टिव्हनेस जी आहे ती इथे होतीये. मग ई गव्हर्नन्स सर्व्हिस जो आपण ऍक्सेस करतोय ती सर्व्हिस यू विल फाइंड फास्ट पण आहे का, फास्ट अँड क्लिअर ऑल्सो. मग तुमचा एखादा वाईट एक्सपिरियन्स असू शकतो, आय कॅन अंडरस्टँड, बट दॅट वी कॅनॉट जनरलाइज इट. जनरल हा एक्सपिरियन्स आहे की ई गव्हर्नन्स मध्ये लवकर आणि क्विक आणि ट्रान्सपरंट वेने सगळ्या गोष्टी होत आहेत. ती सिटीजन सेंट्रिक अप्रोच आहे, दॅट इज सिम्पली दॅट इट कॅन बी. देन इथे अकाउंटेबिलिटी पण एस्टॅब्लिश होतीये, बरोबर. अकाउंटेबिलिटी इन द सेन्स के आन्सरेबिलिटी, की इथे प्रत्येकाच्या टेबलवर कोणती फाईल आहे, कधी गेली, का गेली, कसं गेलं, रिजेक्शन चे रिमार्क्स काय, सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट वेने होत आहे. यू विल फाइंड की इथे सिटीजन सेंट्रिक अप्रोच क्लिअरली रिफ्लेक्ट आपल्याला होतोय. येस. प्लस ई गव्हर्नन्स इथे फीडबॅक मेकॅनिझम इफिशियंटली वर्क करतो, है ना, किंवा यूज करतोय. आणि
दॅट इज व्हॉट सिटीजन, की जर मी एखादा फीडबॅक देतोय आणि तो इम्प्लिमेंट होतोय, दॅट इज मेकिंग मी फर्दर मोर इन्वॉल्व्ड है ना, आणि त्याच्यामुळे की हा अजून सिटीजन सेंट्रिक अप्रोच इथे एस्टॅब्लिश होतो है ना. बाकी मग अजून अगेन तुम्ही काही ते ब्रेन स्टॉर्मिंगचे पॉईंट घेऊ शकता की जसं की याच्यामुळे तुमचा कॉस्ट एफर्ट्स वगैरे वाढते, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, असेसिबिलिटी आहे, कन्व्हिनियन्स आहे है ना, की एफिशियन्सी पण आहे जी इथे दिसते है ना, अँड एफिशियंट सर्व्हिस डिलिव्हरी मेकिंग इट सिटीजन सेंट्रिक रादर. ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट यू विल फाइंड की याचा बेनिफिट होतोय. ओके, आय होप ब्रेन स्टॉर्मिंग कशी कळाली आहे, करायची ती कळाली तुम्हाला. देन मग आता थर्ड डिमांड आहे इनिशिएटिव्ह. मग काय काय इनिशिएटिव्ह आपण घेतले ई गव्हर्नन्स प्रमोट करण्यासाठी बघा. 2005 पासून आणि त्याच्यानंतर यू विल फाइंड पर्टिक्युलरली 2000 अँड आफ्टरवर्ड ई गव्हर्नन्स हा फार कॉमन बजवर्ड झाला. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, व्हेरियस स्टेट गव्हर्नमेंट्स यांनी फार इनिशिएटिव्ह घेतले टू एन्श्योर दिस. मग काय, जसं की मोस्ट अक्लेम्ड ना डिजिटल इंडिया मिशन. ठीक आहे, डिजिटल इंडिया मिशन हा याच इंटिग्रेशनचा पार्ट आहे की जिथे ई गव्हर्नन्स प्रमोट करतोय. आधार है ना, आधार आणि इंटरलिंकिंग जो आहे राईट, ही सगळं हे याच्याशीच कनेक्टेड. आधार, पॅन असेल, बाकी सगळं गव्हर्नन्सच्या सर्व्हिसेस. देन उमंग ऍप दॅट इज गिव्हिंग यू ऍक्सेस टू ऑल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस यु नो ऍट वन सिंगल प्लॅटफॉर्म. देन कॉमन सर्व्हिस सेंटर, जसं तुम्हाला एखादा टी पॉइंट आहे म्हणा, तिथे सगळं तुम्हाला जशा गोष्टी भेटतात, किंवा डी मार्ट आहे सगळ्या गोष्टी भेटतात, तशा सगळ्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस तुम्हाला ऍट युअर कॉमन सर्व्हिस सेंटर यू विल हॅव ऍक्सेस है ना, की तिथे मग काही प्रॉब्लेम्स असतील आणि इश्यूज असतील तर तुम्ही ऍब्सोल्युटली तिथे ते सॉल्व्ह करू शकता. देन प्रगती ऍप काय, की इथे प्राईम मिनिस्टर किंवा सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये पॉलिसीचा इम्प्लिमेंटेशन कसा होतो आणि त्याच्या थ्रू मग गव्हर्नन्स इफेक्टिव्ह बनवतोय, त्याचा तो हा स्ट्रक्चर आहे, दॅट इज प्रगती ऍप. ई डिस्ट्रिक्ट ऍप, याच्या थ्रू डिस्ट्रिक्ट मधल्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला या एक सिंगल प्रोग्राम थ्रू भेटू शकतात. प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये ना डिस्ट्रिक्ट स्पेसिफिक लोकलायझेशन इथे तुम्हाला आणि लोकल लँग्वेज मध्ये सुद्धा हा अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन दॅट इज व्हेरी लँडमार्क इन इटसेल्फ, की हा जो प्लॅन आहे हा इन्श्योर करतोय की आपला ई गव्हर्नन्सचा प्लॅन, प्रोसेस, आउटकम कसा असेल आणि आपण त्याला फर्दर पुढे कसा ऍक्सेस करणार आहोत. ठीक आहे. सो हे सगळे प्लॅन्स बघा इनिशिएटिव्हच्या टर्म मध्ये राईट. मग फायनली कन्क्लुजन, दस e-governance is the again a very landmark revolution of 21st century है ना, and India and all state and local bodies should cherish and nourish it to the extent possible, yes, and keeping it safety and security concern however in the राईट. मग असा जर का कन्क्लुजन केलं आपण, जिथे आपण त्याचे कन्सर्न्स पण ऍड केलेत राईट, आणि प्लस त्याचं फ्युचर, कारण इथून आपल्याला याला अवॉइड करता येणार नाहीये, दॅट इज अ फ्युचर फॉर शुअर, त्याला अवॉइड करता येणार नाही, म्हणून त्याच्या सोबत पण सेफ्टी आणि सिक्युरिटी कशी एन्श्योर करू शकतो ते सांगून आपण इथे कन्क्लूड करू शकतो. येस, दिस इज अबाउट फॉर टुडे. थँक्यू.